आजचा व्हिडिओ खूपच वेगळ्या ठिकाणी करते मी. करायचा खरं काही प्लॅन नव्हता. बाहेर निघाले होते आणि मला रस्त्यात ही सिमेटरी दिसली. खूपदा वाटायचं इथे यावं म्हणून, पण कधी आलो नाही. आज ही रविवारची शांत दुपार आहे आणि मला असं वाटलं की यावं इथे. ही कॉमनवेल्थ सिमेटरी आहे, म्हणजे वर्ल्ड वॉरमध्ये जे लोक हुतात्मा झाले, ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या इथे ते इथे विश्रांती घेत आहेत असं म्हणूया आपण. ज्यांनी युद्धात भाग घेतला, वर्ल्ड वॉर 1, 2 आणि नंतरच्या पुढच्याही त्यांची आहे. मला ना कधी वाटलं नव्हतं की इथे येऊन मला शांत वाटेल म्हणून. मला नेहमी हे खूप डिप्रेसिंग आणि असंच वाटते ही जागा, पण इथे इतकं शांत वाटतंय. छान वारा वाहतोय, पक्षी सोडून कशाचाच आवाज येत नाही आहे. मी अनेक टूमस्टोनवरची नावं वाचत चालले आहे. चांगलं आहे ना, छान आहे. उदाहरणार्थ मी एका ह्याच्यावरचं नाव वाचून दाखवते, विल्यम फ्रेडरिक. आणि विल्यम फ्रेडरिकच्या बाजूला जे आहे ते तिथे एक चक्क दगडाचा सोफा, दगडाची खुर्ची ठेवली आहे. का बरं मला माहिती नाही, कारण कळायला काही मार्ग नाही. गंमतशीर आहे ना. खूप मोठी आहे, मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. या भागात 1960 आणि त्याच्या आधीची थडगी आहेत म्हणायला मला चांगलं नाही वाटत आहे खरं म्हणजे. काय म्हणावं गड्या, जाऊ दे. आणि मला इथे काय आठवलं सांगू. मराठीमध्ये ना एक मला वाटतं 9वीत की 10वीमध्ये कविता होती, एक ना.घ. देशपांडे कविता होती आणि कवितेचं नाव होतं समाधी. मला आठवते का ती कविता? मला आठवते. मी पहिल्या 2 ओळी म्हणते. या दूरच्या दूर ओसाड जागी, किडे पाखरा वीण नाही कुणी, हा भूमिका भाग आहे अभागी, इथे एक आहे समाधी जुनी. विध्वंसली काळ हस्तांमुळेही, हिला या पहा जाग जागी फटा, माती खडे आणि आहेत काही, हिच्या भोवती भंगलेल्या विटा. कोठून ताजी फुले, वाभळींनी हिला वाहिले फक्त काटे कुटे, ही भंगलेली शलाका पुराणी, कुणाचे तरी नाव आहे इथे. अजून एक कडवं आहे मध्ये, जे मला आठवत नाही आहे. आणि मग शेवट असा आहे की काय गड्या शेवट. रानातला ऊन मंदावलेला, उदासीन वारा इथे वाहतो, फांदीतला कावळा कावलेला, भुकेलाच येथे तिथे पाहतो. अशी सुंदर सिमेटरी आहे. आश्चर्यकारकरित्या मला इथे येऊन छान शांत आणि प्रसन्न वाटतंय. मला अजिबात दुःखी, उदास असं काही वाटत नाही आहे. तर इथे असं येऊन गोष्ट संपते अनेक लोकांची. अशा सुंदर ठिकाणी गोष्ट संपत असेल तर काय हरकत आहे नाही गोष्ट संपायला, काहीच हरकत नसावी. हा जो कोपरा आहे इथला, हा थोडासा स्पेशल आहे, कारण इथे खूप सारी लहान मुलं विश्रांती घेत आहेत आणि ती वेगळं ओळखू येत आहे त्यांचं. छोट्या छोट्या आहेत आकाराने आणि जास्त डेकोरेशन केलेलं आहे. इथे एक जो दूरवर जे दिसत आहे ना, तिथे एक गुलाबी रंगाची बाबागाडी होती, खूप महिने होती. आम्ही जेव्हा बाहेरनं जायचो मेन रोडवरनं मला दिसायची आणि मला खूप उत्सुकता वाटायची की दफनभूमीत बाबागाडी डेकोरेट करून फुगे बिगे लावून कोणी ठेवली असेल. नंतर मी लिंक लागली की अच्छा अशी गोष्ट आहे काही. पण मला असं वाटतं की अशाने तुम्हाला हे दिसत राहिलं तर तुम्हाला क्लोजर कसं मिळेल. आपल्याकडे जे क्लोजर मिळतं ना, तसं इथे मिळतं का मला डाऊट आहे. कोणाला विचारणं शक्य नाही. आणि हे क्लोजर तेव्हाच मिळतं जेव्हा गोष्टी दृष्टीआड जातात, अदरवाईज नाही मिळत. असो माझं वैयक्तिक मत.